हॅलो नमस्कार, आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज दिवसभरामध्ये ब्लॉग काय बनवला नाही आहे. सो आता वेळ भेटला आहे गाईज, सो ब्लॉग बनवतो गाईज. आज म्हणजे रोजच बनवतो मी, पण आज मला वेळ नाही भेटला. ऑफिसहून घरी आलो, मग मी स्वतः डिसाईड केलं की आता दिवसभर तर ब्लॉग काय बनवला नाही, तर आता चालू करू मग ब्लॉग. सो आता जेवण करतो गाईस. जेवणामध्ये ताईनं बनवली आहे गरमागरम खिचडी गाईस. पागल है दिल दीवाना है. सो गाईस जेवण करतो. जेवणामध्ये गरमागरम खिचडी बनवली आहे ताईनं. सो जेवण करतो गाईस. आणि रविवारी गाईस मी माझे जुने फोटो बघत होतो, म्हणजे माझ्या फ्रेंडसोबतचे, जेव्हा मी कामावर जायचो कॅटरिंगच्या कामावर गाईस. मला आता ते दिवस एवढे आठवण येतात ना गाईस, खूप म्हणजे खूप आठवण येतात की यार खरं आता मी जॉबला लागलो तर सगळे फ्रेंड वगैरे सगळे बिझी झाले. पण जॉबला लागायच्या पहिले गाईस सगळ्या मित्रांसोबत यार एवढी मजा करायचो ना गाईस. मी फक्त उन्हाळ्यामध्ये ना कामावर जायचो कॅटरिंगच्या, फक्त खासाठी आणि मित्रांसोबत एन्जॉय करायसाठी गाईस, याच्यासाठी जायचो गाईस. नितेश, मी, अमित, चंदन, माझे घराकडले मित्र आहे गाईस, ते वर्धेतले. एवढी मजा करायचो ना गाईस, खूप म्हणजे खूप मजा. उन्हाळा पूर्ण म्हणजे जे असतात ना कॅटरिंगचा सीझन, पूर्ण लग्न, रिसेप्शन, बड्डे वगैरे सगळ्यांची ऑर्डर मारली गाईस. लक्ससोबत पण जायचो इव्हेंटच्या कामाला, हिमांशू. आणि गाईस मी एक काम नाही सोडलं गाईस, टेडी बिअरचं काम. मी सुद्धा टेडी बिअर बनलो आहे. त्यावेळेस मी ब्लॉगिंग करत राहिलो असतो ना गाईस, तर मी स्पेशली टेडी बिअरचा एक ब्लॉग काढला असता गाईस, मी टेडी बिअर बनलो होतो म्हणून. हां, हिमांशू मोठू बनला होता, मी पतलू बनलो होतो गाईस. सो आम्ही टेडी बिअर बनलो होतो. आम्हाला त्याचे पैसे भेटले होते 300 रुपये समथिंग. 300 रुपये भेटले होते आम्हाला, आठवते मला. मस्त जेवतो गाईस. आज काय ब्लॉग काढायला मिळाला नाही गाईस मला. सो गाईस सॉरी. काढायचं पण राहिलं तर काहीतरी टॉपिक पाहिजे ना गाईस. टॉपिक राहीन तेव्हा ब्लॉग काढू, नाही तर नाही काढू असं नाही आहे माझ्या डोक्यामध्ये. काढू, पण काही पण आपण टॉपिक क्रिएट करू शकतो ना. तसंच आता गोष्टी करता होतं, काही ना काही क्रिएट होत आहे. काही क्रिएट होऊनच तुमच्याशी बोलत आहे. मस्त आता आहे ना बिर्याणी म्हणत आहे गाईस. बघा खिचडी मस्त बनवली आहे, छान बनवली. आता ऑफिसची पण ट्रिप जाणार आहे म्हणते. जेव्हा ऑफिसची ट्रिप जाणार तेव्हा मजा येणार. ऑफिससोबत एक बार मी गेलो होतो ट्रिपला, इथं रिसॉर्टला गेलो होतो. वाघोलीच्या समोर आहे ते केसनन फाटा, त्या साईडला. तिथं पण खूप मजा आली गाईस. तो पण ब्लॉग आहे गाईस, माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, बघू शकता तुम्ही. तो त्या ब्लॉगमध्ये पण खूप एन्जॉय केला. आता विचार चालला आहे गाईस की ग्रॅज्युएशन तर झालं आहे, आता ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं. माझ्या डोक्यामध्ये हे चाललं आहे की CET करू म्हणून. CET म्हणतो, माझ्या डोक्यामध्ये हे चाललं आहे गाईस की MBA करू म्हणून. पण MBAसाठी CET क्लिअर पाहिजे गाईस. आता CETचा मला फॉर्म भरावा लागेल, CETचा रिझल्ट लागेल. CETमध्ये रिझल्ट लागल्यानंतर, पास झाल्यानंतर मग एका कॉलेजमध्ये मला ॲडमिशन भेटेल. तर बघू, ग्रॅज्युएशन तर झालं आहे, MBAसाठी ट्राय करू आता आपण गाईस. MBA करायचं आहे. फायनली ग्रॅज्युएशन तर झालं आहे, आता MBAसाठी आपण धावपळ करू. तर जॉब पण चालू आहे गाईस. ह्या जॉबमुळे गाईस काही टाईम भेटतच नाही गाईस. ऑफिस घर फक्त हे चालू आहे. संडे भेटलं, संडेच्या दिवशी आराम, तेच चालू आहे. ही राहिलेली खिचडी आहे गाईस, ते का भांड्यामध्ये काढून घेतो गाईस. आता हे मॉर्निंगला नाश्त्यामध्ये खाऊन घेऊ गाईस आपण, ताकी जेवण आपलं जे अन्न आहे ना ते वेस्टेज नाही द्यायला पाहिजे गाईस. एवढ्या आहे ना आपण बनवतो, तो अन्नाचा मान ठेवावा लागतं गाईस. आता हे मॉर्निंगला आपण नाश्ता करायचं असं. भांडे पण घासायचे गाईस, आणि खूप दिवस झाले भांडे घासले नाही.
नाहीतर मीच घासतो भांडे नाईटचे, पण रोजचे आता रोहिणी घासत होती. पण आता रोहिणी त्या मूवी बघत आहे. आज मी डिसाईड केलं आहे की आज मी भांडे घासणार म्हणून. नाहीतर मी रोज घासायचो, रोज घासायचो गाईस. तर गाईस आता भांडे घासतो गाईस. आता एक नळाला लावायचं गाईस काहीतरी आणलं आहे मी. आता नाही गाईस, खूप दिवस झाले आणलं आहे मी. पण याचं काम बघा गाईस कसं आहे. आपण असं लावून दिलं ना, आपण पूर्ण राऊंड करू शकतो बघा. पूर्ण आपलं बेसिंग आहे ते पूर्ण स्वच्छ करू शकतो. मला अजय सरनं सांगितलं होतं ऑर्डर करायला. तर भांडे आवरून घेतो गाईस मी. दिवसभर तर ब्लॉग बनवला नाही, आता बनवला. काय करायचं गाईस, वेळ भेटत नाही गाईस. तर त्यामुळे मला फोन अलाउड नाही, एक तर कामावर फोन अलाउड नाही, काही नाही आला. गाईस भांडे घासायचे आता मी. काय बोलता गाईस तुम्ही, कसे आहेत तुम्ही? आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे मिनी ब्लॉगचे गाईस बघा 314 ब्लॉग चालू आहे वाटते आता. म्हणजे माझे 300 पूर्ण ब्लॉग कंप्लीट झाले आहे. आता 314 चालू आहे. 300मध्ये 365 डेवाला जो ब्लॉग राहणार तो आपण काहीतरी स्पेशल करू गाईस. काय की तो 365 म्हणजे आपण 1 इयर कंप्लीट होणार ना गाईस त्याच्यामध्ये, की आपण 1 इयर कंप्लीट होणार ब्लॉग करून, मिनी ब्लॉग करून. पण मिनी ब्लॉगचं टार्गेट आहे 1000. 1000 कधी कंप्लीट होणार आय डोंट नो, पण प्रयत्न चालू आहे की लवकरात लवकर तर नाही, बट वेळ लागेल त्याला काहीच. आणि तुम्ही पण काहीच मला सजेशन द्या काहीच की ब्लॉगमध्ये काय चेंज करू. कोणाची तरी कमेंट आली होती मला की तुला ग्रोथ करायची आहे, तू तुझ्या हेअरवर नको करू, तुझ्या कपड्यावर म्हणजे कपडे वगैरेवर नको करू बोलले. ते बोलले होते की तुझ्या बॉडीवर कर म्हणून, तुझी बॉडी वगैरे वाढव म्हणून. आता बॉडी बघा गाईस, बॉडीचं कसं असते, बॉडीसाठी त्यासाठी डाईट पण बरोबर खावं लागतं गाईस, बरोबर मेंटेन करावं लागतं आपल्या बॉडीला. आणि वेळ मेन म्हणजे की वेळ पाहिजे गाईस त्याच्यासाठी. ज्याने मला कमेंट केलं त्याचं ठिकाणी बरोबर आहे की केसापेक्षा बॉडीवर हे करा, तर तू ग्रोथ कर. केस तर वाढवतोच आहे, पण बॉडीवर केलं तर खूप चांगलं होईल. आणि ज्यानं कमेंट केलं काहीच मला ती बरोबर केली की हां करू बॉडीवर, की हां मी बारीक झालो आहे ना एकतर. त्यामुळे खूप जण बोलतात की मी आता वर्धाला गेलो होतो ना काहीच, तर खूप जण बोलत होते की तू बारीक झाला आहे, कसलं लोड घेतलं आहे, कसलं टेन्शन घेतलं आहे, एवढं कुठलं काम करतो आहे हे वगैरे वगैरे. बघा मी जेवण करतो पण माझ्या अंगाला लागत नाही, तर मी याच्यामध्ये काही करू नाही शकतो. सो तेच सो गाईस मी भांडे घासून घेतो. भांडे घासल्यानंतर तुमच्याशी बोलतो, मग आवरून घेतो मी. एक काम झालं की गाईस दुसरं काम मागे राहतेच. आता कूलरमध्ये पाणी भरू गाईस आपण. हा कूलर मस्त आहे गाईस, हा कूलर आहे तो सपोर्ट आहे गाईस घरी चांगला, गरमी होत नाही. काल तर रात्रभर गाईस लाईट नव्हती, 4 वाजता लाईट आली गाईस, पहाटे रात्री. आम्ही 11:30च्या दरम्यानमध्ये लाईट गेली आणि रात्री 3:30 का 4 वाजता लाईट आली गाईस. पण एवढं आहे की मला झोप लागली होती, मग लाईट आली तर मग मस्त कूलर वगैरे चालू होता, मस्त झोप झाली. नाही तर माझी झोप झाली नसती, तो ऑफिसमध्ये हेच झालं असतं, मी झोपलो असतो ऑफिसमध्ये. पाणी भरतो गाईस. सो गाईस कामं वगैरे आवरून झाले आहे गाईस, भांडे पण घासले आहे गाईस, जेवण पण झालं आहे. हो आजच्या ब्लॉगमध्ये गाईस अशाच आपण गोष्टी केल्या आणि कामं केले गाईस. आजच्या ब्लॉगमध्ये काहीच नव्हतं गाईस, दिवसभरपासून गाईस वेळच नव्हता भेटत होता, सो त्यामुळे असा ब्लॉग बनवला आहे गाईस मी. आता झोपतो गाईस मी, उद्या उठायचं आहे, उद्या परत ऑफिसला जायचं आहे. आणि गाईज कालचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. कालचा ब्लॉग म्हणजे की गाईज आमची जी प्रोसेस आहे गाईज
त्याला 2 वर्ष कंप्लीट झाले आहे गाईस. मला तर 4च महिने झाले कंप्लीट, पण 2 वर्ष कंप्लीट झाले गाईस ग्रीएम प्रोसेसला. सो तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असू दे गाईस. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. सो गुड नाईट अँड बाय बाय.